जा म्हणजे सनाया अगं प्रत्येक वेळेस हाय हॅलो हाऊ यू एम उशी नाही घ्यायची अगं तू काय वागतेस अगं तू अरे ही काय वागते असं हिला जरा समजव ना, काय करते असं सनाया शांत हो. तू गप्प बसा. अरे यार हा बघ ना यार इसी काय करू मी बोलत होते ना, मी बोलत होते राधिकाला, मी सांगत होते तिला काहीतरी. तुला मध्ये मध्ये बोलायची काय गरज होती? काहीतरी आईचं वगैरे सांगत बसलास तू. हे बघ श्रेयस, एक लक्षात ठेव, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. ओके ओके मान्य आहे मला तुला लग्न करायचं नाहीये, पण माझाही नाईलाज होता. वहिनी तिकडे कसं बोलत होत्या ऐकलंस ना तू? कुणाचंही ऐकून घेतलं नाही त्यांनी. शनाया मला त्यांनी फोन करून इकडे बोलवून घेतलं. सांग तिला. हो येस, वहिनींनी फोन करून बोलवून घेतला आणि तू आला. काय चाललंय? याचं एक जाऊ दे ग, तो गॅरी पण तसाच. तोही त्या गुड फॉर नथिंग समोर असं च्युइंगम खाल्ल्यासारखा गप्प बसून राहतो, काहीच बोलत नाही ग. तू काय बोलतेस तुला कळतंय? सरांना यातलं काहीही माहिती नव्हतं. तुला काय माहिती त्यांना यातलं काय माहिती आणि काय नाही माहिती ते? कारण बहिणींनीच मला सांगितलं की सरांना यातलं काहीही माहिती नाहीये. तू जा यार इथून. म्हणजे तू जा. नाही आपण बसू ना, ये गप्पा मारू थोडा वेळ. गप्पा मारूया. त्याला पैसे लागतात, फुकटात येत नाही त्या गोष्टी. का शिकू नको मला आता? जरा समजाव, ती कसं ओरडते मला जरा समजाव, कसं वागते ती. तुम्ही गप्प बसा रे दोघं जण. ऐक, मला लग्न करायचं नाहीये आणि मला इथे राहायचंय यार. तू जाऊन सांग यार तिला. शनाया प्लीज प्लीज माझं म्हणणं जरा ऐकून घे. तात्पुरतं का होईना तू लग्नाला हो म्हण. अरे हो पण. अरे तू वेडा आहेस का श्रेयस? त्याने काही दिवसांसाठी का होईना पण वहिनी शांत बसतील. अरे याला काहीच कसं कळत नाहीये. अरे श्रेयस, ती आणखीन जास्त एक्साइट होईल. ती लग्नाची शॉपिंगच करेल किंवा काहीतरी इन्व्हिटेशन. नको हसू नको इकडे तिकडे. ऐक, असं काहीही होणार नाही. वहिनींना काहीतरी कारण सांगून आपण टाळू शकतो. या राईट. लाईक व्हॉट? लाईक व्हॉट? लाईक व्हॉट? लाईक हा लाईक मुहूर्त सापडतच नाहीये. मुहूर्त सापडला नाही. हा, किंवा पत्रिकेमध्ये प्रिंटिंग करताना काहीतरी मिस्टेक झालीये. पत्रिकेमध्ये प्रिंटिंग करताना मिस्टेक झालीये असं सांगून आपण वहिनीला टाळू शकतो. राईट. तुला करायचं लग्न? बघ श्रेयस, प्लीज ऐक माझं. मला तुझे सजेशन्स नकोय. तू प्लीज जा इथून. प्लीज ऐक मला कळतंय तुझं. तू तिला कोण सांगणार? एक्झॅक्टली. अरे नका मला कोणी काही सांगू. प्लीज श्रेयस, प्लीज गो यार. ऑल राईट फाईन. आता तू इथे गॅरी गॅरी करत बस आणि मग बिल्डिंग मधले सगळेजण एकत्र येतील आणि तुला घराबाहेर काढतील. ओके? आणि हिच्या बरोबर तुलाही घराबाहेर काढतील. मग बसा दोघी जणी. अरे हा काय बोलतो इडियट? मला एक मिनिट. हेच गोट पॉइंट्स नाही. आपल्याला जर सोल्युशन काढायला हवंय. मला घराबाहेर काढतील यार. सोल्युशन यार. वेट. पिक अप. केडी ऐक ना, मला तुला भेटायचंय प्लीज. आज डब्यात भरलं वांग दिलंय बरं. डबा संपवा. आणि हा, त्या आनंद भाऊजी बाहेरचं काही बाई मागवतील तसलं काही खाऊ नका. पावसाळ्याचं तर उधाण येतं त्यांना. हे असलं खाऊनच पोट वाढलंय त्यांचं. राधिका, अगं किती बोलशील. काळजी घेईन मी स्वतःची. ओके चल, येऊ का? अजून एक सूचना? नाही हा चल येतो. नाही म्हणजे ते श्रेयसला सांगितलं ते बरं केलं ना. हो बरं, म्हणजे बरोबरच केलं. नाही आता काय ते त्यांचं बघून घेतील. हा चल येतो मी. लवकर या. हो.
थोडी भाजी नाना नानींना पण देते. नानांना खूपच आवडते भरल्या वांग्याची भाजी. विसरायलाच होतं की तुम्ही आणि मी बोलत नाहीये. माझं तर मन नाही लागून राहिलं नाना नानींशिवाय. घरात सगळेजण असून सुद्धा अधुरं अधुरं वाटून राहिलं. काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. नाही, मीच बोलायला सुरुवात करते. ही परिस्थिती मलाच बदलावी लागेल. त्याशिवाय संपणार नाही हा दुरावा. काय करू? नानाजी बोलतील ना मायाशी. त्यांच्याकडे जाऊ का नको? नाही, एवढे सगळे वाद झालेत, ते मिटवावे तर लागतीलच ना. नाही, जातेच. राधिका, नानीजी, राधिका, तू काहून बरं इथं आली? तुला सांगितलं तर विसरली का सगळं? चल घरी चल. चाल ना घरी. आई, आई, आई ऐका ना. काहून गेली बरं होतं तसं? काहून गेली? मला राहावलं नाही आई. आई, आपल्याला हे सगळं विसरता नाही का येणार? तुझ्या नवऱ्याला थोबाडीत मारलेली तुला विसरता येते का? हा? नाही आई, पण नानाजी तसे नाहीयेत. काहीतरी गैरसमज झालाय. माळ मुलाला कोणी थोबाडीत मारलेलं, त्याला ताने कसलेले, त्यावर आरोप केलेले माल नाही चालणार. माल नाही विसरता येत. पण तूही नको विसरू राधिका. नाही आई, मला पण खूप वाईट वाटतं. पण मनात राग ठेवून काय होणार आहे? आयुष्य खूप छोट आहे आई. मनामध्ये राग रुसवे फुगवे ठेवून काही होत नाही. नानाजी नेहमी म्हणतात. मग तुझ्या नानाजींना विचार, आम्ही स्वाभिमान सोडायचा का? मग त्या जगण्याला का अर्थ आहे? तुझ्या नवऱ्याच्या माया मुला. जाऊ दे बाई राधिका, जाऊ दे. आपल्यात वाद नको उगीच, नाही का? तुला कामाला जायचंय ना, जा. कामाला जाताना मनामध्ये असं काही ठेवू नये. मी पण नाही ठेवणार मनात. पण जे मला पटत नाही ते मी मान्य करणार नाही, बरं? आलीच. आई आहो, माझी माणसं माया सुखासाठी एकमेकांशीच भांडून राहील. काय करू?